नमस्कार, आपण पाहत आहात 4K डिजिटल न्यूज चॅनल। या बातमीचे प्रायोजक आहेत तुलसी ज्वेलर्स, कामोठे येथील आपल्या मनपसंत सोन्याच्या दागिन्यांचे भव्य शोरूम। पनवेल महानगरपालिका स्वच्छ सर्वेक्षण अभियान 2024 अंतर्गत स्वच्छता ही सेवा या अभियानामध्ये स्वभाव स्वच्छता या कार्यक्रमाचे आयोजन पनवेल महानगरपालिकेतर्फे वेगवेगळ्या शहरात केले गेले होते। त्याला अनुसरून कामोठे येथे शिव मंदिर तलावाजवळ स्वच्छता अभियान राबवण्यात आले। यावेळेस उपायुक्त श्री बाबासाहेब रांजळे यांनी सर्वांना शपथ दिली। स्वच्छतेच्या बाबतीत जागरूक राहून स्वच्छतेसाठी वेळ देईल। दरवर्षी 100 तास म्हणजे आठवड्यातून 2 तास श्रमदान करून स्वच्छतेच्या या संकल्पनेला पूर्ण करील। मी स्वतः घाण करणार नाही आणि दुसऱ्यालाही घाण करू देणार नाही। सर्वप्रथम मी स्वतःपासून, माझ्या कुटुंबापासून, माझ्या गल्लीपासून, माझ्या वास्तूपासून, माझ्या गावापासून तसेच या कार्यक्रमाला पनवेल महानगरपालिकेचे उपायुक्त श्री बाबासाहेब रांजळे, प्रभाग क चे अधिकारी सदाशिव कवठे, पनवेल महानगरपालिकेचे माजी नगरसेवक व माजी आरोग्य सभापती श्री डॉक्टर अरुण कुमार भगत, माजी नगरसेवक शंकर शेठ म्हात्रे व शेतकरी कामगार पक्षाचे कार्याध्यक्ष गौरव पोरवाल, अल्पेश माने, समाजसेविका रंजना सडोलीकर, श्री सुरेश खरात, सौ लक्ष्मी साबळे तसेच अनेक गणमान्य लोक उपस्थित होते। सांगणार सर, आज स्वच्छता अभियान राबवलं पनवेल महानगरपालिकेने, त्यावर थोडी माहिती द्या। स्वच्छ सर्वेक्षण 2024 यामध्ये स्वच्छता ही सेवा हा जो पंधरवडा असतो, या पंधरवड्यामध्ये स्वभाव स्वच्छता, संस्कार स्वच्छता हा कार्यक्रम राबवण्यात येत आहे आणि त्याचाच एक भाग, सगळ्यांनी एकत्र घोळका करायचा नाहीये कृपया, त्याचाच एक भाग म्हणून आज पनवेल महानगरपालिकेने संपूर्ण शहरामध्ये प्रत्येक वॉर्डमध्ये हा उपक्रम राबवलेला आहे। काल आपल्या लाडक्या गणपती बाप्पांना सर्वांनी निरोप दिलेला आहे, त्याचा विसर्जनाचा कार्यक्रम होता आणि त्यामुळे किती जण नाही म्हटलं आपण तरी शहरामध्ये, परिसरामध्ये आणि तलावाच्या आजूबाजूला थोडाफार कचरा पडलेला असतो, तो सुद्धा राहू नये आणि नागरिकांना स्वच्छ वातावरण मिळावं, परिसर स्वच्छ मिळावा या हेतूने याचं आयोजन केलेलं आहे। आणि त्या अनुषंगाने सर्व या ठिकाणी पदाधिकारी, सर्व मीडियाचे प्रतिनिधी, सर्व कॉलेज, सर्व बचत गट, सर्व मुलं आणि आमचे सफाई कर्मचारी हे जे सर्व सहभागी झाले त्यांनी हा म्हणजे चांगला उपक्रम राबवलेला आहे, चांगलं काम केलं आहे। त्यांना सर्वांना मी महानगरपालिकेचे वतीने धन्यवाद। यावेळेस कामोठे परिसरातील अनेक शाळेचे विद्यार्थी, समाजसेवक आणि गणमान्य लोक तसेच 4K चॅनलचे संपादक गौरव जहागीरदार उपस्थित होते। धन्यवाद।